आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत. तुम्ही आलात, मी आभारी आहे. तुम्ही कार्यक्रमाचा आनंद लुटा. कित्येक लोक नित्यनेमाने हा कार्यक्रम पाहतात. त्यांना ठाऊक आहे मी काही स्थिर अशा कुटुंबात वाढलेले नाही. माझ्या वडिलांनी कित्येक वर्ष माझं शोषण केलं. तो छळ संपल्यावरही त्याचा परिणाम मी भोगला. जसं मला भय, असुरक्षितता आणि यातना यापासून माझं स्वातंत्र्य मिळालं, तसं ते प्रभू येशूद्वारे इतरांना मिळण्यासाठी मदत करण्याची माझी खूप इच्छा आहे. इतरांच्या मदतीशिवाय मी हे करू शकत नाही. म्हणूनच मी आमच्या दर्शकांना आवाहन करू इच्छिते की त्यांनी आमच्यासोबत भागीदारी करावी. जर तुम्ही यापूर्वीच या सेवेत भागीदारी केली नसेल तर खात्री आहे की तुम्ही भागीदारीचा नक्कीच आनंद लुटू शकाल. मला वाटतं प्रत्येकाने स्वतःपेक्षा मोठ्या अशा गोष्टीचा एक भाग व्हायलाच हवं. आपल्यासमोर ध्येय असायला हवं, धावण्यासाठी निशाणी सुद्धा. एकत्र आपण बलवान असतो. मी एकटीच सगळं काही करू शकत नाही. कदाचित तुम्ही करू शकत असलेलं काम तुम्हाला इतकं महत्वाचं वाटणार नाही, पण इतर लाखो लोकांबरोबर सहभागी झाल्यावर तुम्ही जगावर फार मोठा प्रभाव पाडू शकता आणि असंख्य पीडित लोकांना तुम्ही मदत करू शकता. अगदी नक्कीच. यावर्षी आम्ही आमच्या 200 भागीदारांना आमच्यासोबत भारतात नेलं. पुष्कळ जण नवीन संस्कृती पाहण्यासाठी भारतात आले. पण 3 स्त्रियांच्या जीवनावर या यात्रेचा फारच अनपेक्षित असा प्रभाव पडला. मला पुन्हा भारतात यायची इच्छाच नव्हती. मी भारतासाठी मेलेच होते. मी हैदराबादमध्ये जन्मले आणि मी हे कधीच स्वीकारलं नाही की मी एक भारतीय आहे. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि मला असं वाटलं की ती मी सुद्धा असू शकते. तिच्या जागी मीच असू शकले असते. मी स्वतःलाच तिच्या डोळ्यात पाहू शकत होते. जी प्रीती भारतीय लोकांनी मला दाखवली ती पाहून मी थक्कच झाले होते. ते खरोखरच आत्मिक दृष्ट्या फारच भुकेलेले आहेत. मी त्यांना माझे लोक म्हणून कधी स्वीकारलेलं नव्हतं. मी नेहमीच विचार करायचे, कदाचित माझा जन्म इथे झाल्यामुळे हे लोक माझे आहेत. हे घरच्यासारखं तर वाटत नाही, पण फारच समाधानकारक वाटतं. हे मला दुसऱ्या घरासारखं वाटतं. इथले लोक, त्यांचे हावभाव, त्यांच्या नजरा, सर्व काही सुखद वाटतं. त्यात एक प्रकारची हक्काची भावना जाणवते. हे अद्भुत आहे की प्रभूनं मला इथे पुन्हा आणलं. एक अविश्वासी म्हणून मी गेले, पण आता अविश्वासी आहे. एक मूल या नात्यानं मला देवाला जाणण्याची भूक होती, पण कुणीतरी मला सांगेपर्यंत येशू कोण आहे तेच मला माहित नव्हतं. जोपर्यंत तुम्ही इथे जन्म घेत नाही तोपर्यंत कुठून सुरुवात करायची ते तुम्हाला कधीही समजणार नाही. जसं काल जॉयसनं सांगितलं तसं यांच्यासाठी वाईट वाटून घेऊन किंवा रडून भागणार नाही, तर तुम्हाला काहीतरी केलंच पाहिजे. या मुलांना आणि या प्रौढांना मी दाखवू शकते की देव खरोखरच काय आहे ते. मी प्रभूची फार आभारी आहे की त्यानं मला या सेवेत भागीदारीसाठी आणलं, ज्यामुळं मी एक भारतीय म्हणून या अफाट सागरातल्या एका थेंबाची भूमिका निभावू शकले. दान देऊन तुम्ही फरक घडवून आणू शकता आणि जेव्हा तुम्ही देता तेव्हा तीच प्रीती असते. त्यासाठी बोलायची गरज नसते. तुम्ही फक्त करत राहा. येशू भूतलावर असताना फार कमी बोलला, पण कार्य मात्र अफाट केलं. मी जेव्हा मागं वळून या सेवा कार्याकडे पाहीन तेव्हा एवढंच समाधान असेल की माझ्या छोट्याशा दानामुळे पुष्कळ लोकांना मदत झाली. खरं तर तुमच्यापैकी कित्येक जण संभ्रमात असतील की या सेवा कार्यातर्फे जगभर नेमकं चालतं तरी काय. निकोल फेअरवेदरची खात्री होती की जेव्हा ती भारतात जाईल तेव्हा तिला भलतंच काहीतरी आढळून येईल. तिच्या जीवनात ती पहिल्यांदाच इतकी आनंदी आहे की तिचं मत चुकीचं ठरलं. निकोल, मला वाटतं की तू जी काही संभ्रमात पडलीस त्याविषयी जरा मोकळेपणानं बोल, कारण मला ठाऊक आहे की लोक कित्येकदा टीव्हीवरच्या सुवार्ता प्रसारावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना हे कळायला काही मार्ग नसतो की खरोखर त्यांचा पैसा ज्यासाठी त्यांनी पाठवलाय त्यासाठीच खर्च होतोय की नाही. तर अशीच काहीशी तूही आपल्या जीवनात बुचकळ्यात पडली होतीस की तुझा संभ्रम सर्वमान्य होता सा. खरं तर जॉयस, मी संभ्रमातच होते. मी तशीच जन्मले, पण 2-4 समस्यांना मला तोंड द्यावं लागलं ज्या चर्चशी संबंधित होत्या. म्हणजे चर्चचाही त्यात सहभाग होता आणि माझ्या जीवनाच्या त्या टप्प्यावर मी चर्च सोडायचा निर्णय घेतला. म्हणजे चर्चची इमारत सोडायचा निर्णय नव्हे, तर एकूणच ख्रिस्ती मंडळीपासून दूर जायचा मी निर्णय घेतला. आणि असंही ठरवलं होतं की मी स्वतःला कधीही ख्रिस्ती म्हणून घेणार नाही आणि कुणाशी संलग्नही राहणार नाही. पण तरीही एक गोष्ट माझ्याजवळ तशीच राहून गेली, ती ही की मी तुमची एक भागीदार म्हणून तशीच राहिले. त्याऐवजी खरं तर
मला माझ्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करून घ्यायची होती, पण भारत दौऱ्यावर जाणं मला अधिक महत्वाचं वाटलं आणि ते तितकंच महत्वाचं होतं सुद्धा. मी म्हटलं आता सर्व संपलं, मी तिथे जाणारच, माझी फसवणूक तर होत नाहीये हे मी शोधून काढीन आणि मगच शांत म्हणजे तू बसेन. सगळं काही सहजपणे विसरू शकत होतीस आणि त्याची काळजी करायचं कारण नव्हतं. बरोबर, मला त्याचं वाईटही वाटलं नसतं, पण जेव्हा मी तिथे उतरले मला धक्काच बसला, मला आश्चर्याचा धक्का बसला, कारण मी तिथे असताना पुष्कळ चांगल्या लोकांना भेटले आणि ती गरज सुद्धा मी पाहिली. मला वाटतं एक ख्रिस्ती या नात्यानं घडणारी सर्वात वाईट गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्याची गरज पाहत असूनही त्याच्यापासून आपलं तोंड फिरवता, तेही मी जाणीवपूर्वक. सहमत आहे याच्याशी. मला वाटतं तुझी कहाणी फारच मनोरंजक आहे, कारण मला आपल्या प्रेक्षकांवर हे ठसवायचं होतं की तुझं म्हणणं अगदी रास्त आहे. तू चर्चमधल्या ख्रिस्ती लोकांविषयी नाराज होतीस, ख्रिस्ताविषयी नव्हतीस. जसं स्वतःला ख्रिस्ती म्हणवून घेणारे पुष्कळ लोक कधी कधी इतरांवर नाराज होतात, पण हा पूर्ण अनुभव नसतो. एकेकाळी तूही आमची भागीदार होतीस आणि तू खरं तर अशा मुद्द्यापर्यंत आली होतीस की एकूणच ख्रिस्ती वातावरणापासून दूर जाण्यासाठी तू खरं तर एका चांगल्या गोड अगदी बरोबर. सबबीची वाट पाहत होतीस आणि तुला बरोबर. आपल्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करून घ्यायची होती, पण त्याऐवजी तू भागीदारांच्या दौऱ्यावर आलीस आणि असं वाटतंय की त्यामुळे तू ख्रिस्ताच्या जवळ आलीयस आणि तुला देवाबरोबर आपली वाटचाल पुढे चालू ठेवण्यासाठी पूर्वीपेक्षा दृढनिश्चयी केलंय, नाही का? होय, तुम्हाला माहिती आहे की मला नेहमीच मिशनरी व्हावंसं वाटत होतं, पण माझ्या जीवनात ते घडून आलं नाही. त्यामागं अनेक कारणं आहेत आणि मला वाटतं हा मला जागृत करण्यासाठी देवाचा एक मार्ग होता. मला हे सांगायला की बघ निकोल, तुला भारतात मिशनरी म्हणून राहायला पाहिजे असं नाही. मला वाटतं काही लोकांना असं वाटतं की मी काहीही केलं तरी चालू शकतं, ते एवढं महत्वाचं नाहीये. तुम्ही समस्या पाहता, ती भली मोठी असते, अगदी डोंगरा एवढी मोठी, आणि तुम्ही म्हणता त्यात मी काय करू शकतो. जेव्हा तुम्ही हे ऐकता की अर्धाधिक जग केवळ प्रतिदिवशी $1 जगतं, तेव्हा तुम्ही म्हणता मी काही करू शकत नाही, विसरून जाते सगळं. आणि जेव्हा तुम्ही एका माणसासाठी काहीतरी करायचं ठरवता तेव्हा तुम्हाला ते महत्वाचं वाटत नाही. तुम्ही म्हणता एक जणू काही एकाला महत्व नसतं, पण जेव्हा तो एक तुम्ही असता तेव्हा महत्व येतं. जर मदत मिळणार असेल तर लगेच महत्व येतं. मला वाटतं तू ती म्हण ऐकलीच असशील की एकासाठी एक जण. माझ्या मते अशी विचारसरणी अगदी चुकीची आहे की हे फारच झालं, मी काय करू शकते, कारण त्यामुळे प्रत्येक जण चांगल्या कामापासून रोखला जातो. प्रत्येक व्यक्ती एकच, मी सुद्धा एकच आहे. माझी सुरुवात लहान होती. आमचं सेवाकार्य घराच्या तळघरात सुरू झालं. आमचं पहिलं ऑफिस टेबल एक कार्डबोर्डचा पेटारा होता. तर तुमची सुरुवात खरंच खूप मोठी असायला हवी असं नाही, आणि गरज एवढ्याचीच आहे की तुम्ही नावेतून बाहेर पडा, देवावर विश्वास ठेवा. आज कुणीतरी असाही विचार करत असेल की जे थोडंफार मी देऊ शकेन त्यांना काही फरक पडणार नाही, पण भारतातल्या एका मुलाला एका वेळेचं जेवण द्यायला फार काही करावं लागत नाही. जितकं तुम्ही द्याल तितका अधिक आशीर्वाद तुम्ही देवाकडून मिळवाल आणि मग तुम्ही अधिकाधिक देऊ शकाल. मला सांग, भारत दौऱ्यावर कोणत्या गोष्टीचा प्रभाव तुझ्यावर अधिक पडला? कुठल्या प्रकारच्या सेवाकार्याचा? माझ्यावर ज्या गोष्टींचा प्रभाव सर्वात जास्त झाला ते आहे वास्तविक चर्च. मी दुर्गम भागात असलेल्या एका चर्चमध्ये गेले होते. तो भाग अगदीच दुर्गम होता. आम्ही तिथं गाडीनं गेलो आणि त्यानंतर आम्हाला बरंच अंतर चालावं लागलं. तेव्हा मला वाटलं वाव, चांगलंच आहे हे. पण एक महत्वाची गोष्ट जी आमच्या लक्षात आली ती ही की आम्ही ज्या गावातून चालत गेलो तिथल्या लोकांनी ख्रिस्ताविषयी कधीच ऐकलं नव्हतं. पण मला हे महत्वाचं वाटतं कारण तिथल्या पालकांनी सांगितलं की त्यांनी खूप काळ तिथं चर्च होण्यासाठी प्रार्थना केली होती आणि त्यांच्या प्रार्थनेला आता उत्तर मिळालं होतं. तेव्हा मला जाणीव झाली की देव किती विश्वासू आहे. पण जेव्हा आपल्या मागण्या ताबडतोब मान्य होत नाही तेव्हा आपल्याला वाटतं मला उत्तर मिळत नाहीये, देवाला माझी काळजी नाहीये, देवाला माझी आठवण नाहीये, तो माझ्याविषयी सर्व काही विसरलाय, त्याला जगातल्या इतर महत्वाच्या गोष्टींकडेही लक्ष द्यायचं असेल. त्या गावातल्या लोकांनी प्रार्थना केली की ते चर्चच्या इमारतीसाठी 8 वर्ष थांबले. आणि इथं शहरात तर आपल्याला रोजच चर्चच्या इमारती दिसतात आणि आपण म्हणतो ओ हे चर्च आहे. तर आपण जेव्हा चर्चकडे पाहतो तेव्हा आपल्या मनात भययुक्त आदर नसतो. मी ह्या गोष्टींनी प्रभावित झाले की तिथं पुष्कळ लोक होते आणि ते खूप आनंदी होते. त्या गावात जे लोक ख्रिस्ती नव्हते त्यांना देखील चर्चचं महत्त्व ठाऊक होतं आणि त्यामुळेच मी खूप प्रभावित झाले. लोकांना आनंदी करण्यासाठी अगदी लहानशा गोष्टीही पुरेशा असतात, पण आपल्या पाश्चात्य संस्कृतीत मात्र सहसा असं घडताना दिसत नाही. मला आठवतंय जेव्हा आम्ही भारतात होतो तेव्हा आम्ही एका गावातल्या एका विधवेला एक घर दिलं होतं, पण त्यात कोणतंच फर्निचर नव्हतं. ते पूर्णपणे रिकामं होतं. पण ती खूप आनंदात होती आणि त्या घरात एक साधी खुर्चीही नव्हती, पण ते 2 खोल्यांचं घर होतं आणि ती म्हणत होती की बाप रे,
वाव! आता मी फर्निचरसाठी देवावर विश्वास ठेवू शकते. पण आम्ही तिला म्हणालो की जाण्यापूर्वी आम्ही तिला फर्निचरही देऊ, कारण तुम्हाला गरज दिसली तर तुम्ही ती पूर्ण करावी. माझ्या मते आपली क्षमता असतानाही जर आपण एखाद्याची गरज भागवत नाही तर आपण त्यांच्यासाठी प्रार्थनाही करायला नको. मला हे आवडलं. निकोल, तू म्हणालीस की तू खरं तर संशयी मनाने आमच्याबरोबर आली होतीस आणि जरी आमच्या सेवा कार्यात तुझा सहभाग असला तरी तुला पाहायचं होतं की आम्ही म्हणतो त्याप्रमाणे करतो की नाही. तर मग आता तुला काय वाटतंय सांग? आता तुला काय अनुभव आला? अद्भुत. जेव्हा मी सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी द्विधा मनस्थितीत नव्हते. मला वाटतं की हा कार्यक्रम पाहणारे बरेचसे लोक कदाचित स्वतःशीच म्हणत असतील, मी यात कशाला सहभागी होऊ. आणि माझ्या मते हे फार महत्वाचं आहे की ख्रिस्ताचं शरीर या नात्यानं आपण आरामशीर बसून असं म्हणू नये की मी काहीच करू शकत नाही, पण मी येशूवर प्रीती करतो. आता अशी वेळ आली आहे की आपण येशूवर अशा प्रकारे प्रीती करावी की खरोखरच त्यामुळं कुणाचं तरी जीवन प्रभावित व्हावं. फारच चांगलं विधान आहे. आपण पुष्कळ लोक जसे बोलतो तसे वागत नाही. आपण याबाबतीत फारच सावध असायला हवं आणि आपल्या पाश्चिमात्य संस्कृतीत आपण हे समजून घ्यायला हवं की जगातले सर्वाधिक लोक आपण जगतो तसे जगत नाहीत. ते लोक सहसा अन्न टाकत नाहीत आणि जेवताना अन्न वाया घालवत नाहीत, कारण त्या लोकांची उपासमार होते आणि म्हणून प्रत्येक लहानशी गोष्टही त्यांच्यासाठी मेजवानी असते. आणि माझ्या स्वतःच्या जीवनातून मला हे कळलंय की प्रत्येकाच्या जीवनात भिन्न भिन्न टप्पे असतात. मी पूर्वी ख्रिस्ती नव्हते आणि मग मी ख्रिस्ती झाले आणि मी फारच स्वार्थी स्वकेंद्री ख्रिस्ती होते अनेक वर्षांपर्यंत खरं तर. आणि मग मला समजलं की देवाला केवळ मलाच दैनंदिन जीवनाचा आनंद द्यायचा नाहीये आणि मला जे हवं ती प्रत्येक गोष्ट द्यायची नाहीये, तर खरं तर देवाला माझ्याद्वारे इतरांचं जीवन आनंदित आणि आशीर्वादित करायचंय. आणि एक ख्रिस्ती या नात्यानं माझ्या जीवनात असा टप्पा आला की मी अजिबात आनंदी नव्हते. मी सेवेतच होते. माझं एक मोठं कुटुंब होतं, पण मी समाधानी नव्हते आणि त्याला एक कारण होतं. महत्वाची गोष्ट मला महत्वाची वाटत नव्हती आणि महत्वाचं म्हणजे आपली प्रीतीतली वाटचाल. प्रीती म्हणजे बोलणं नव्हे तर कृती करणं. याचा तुझ्या जीवनावर कसा परिणाम झाला ते सांग. मी खरं तर हॉलिवूडमध्ये होते, पण जेव्हा मी भारतात गेले तेव्हा माझी अशी अपेक्षा होती की प्रत्येक जण छान पोशाख आणि दागदागिने घातलेला असेल. पण मला ठाऊक नाही, कदाचित माझं असं म्हणणं अज्ञानीपणाचंही असेल, पण मला वाटतं तो एक भाग असेल. जसं की तुला तिथले लोक असे असतील असं वाटलं होतं? मला तर वाटलं होतं की सर्व वातावरणच तसं असेल. तिथलेच फक्त तसं काही जरुरी नव्हतं, पण नक्कीच मी अशी अपेक्षा केली होती की लोक ठाऊक नाही मी काय अपेक्षा केली ते, पण मी जे पाहिलं त्यापेक्षा नक्कीच जास्त अपेक्षा केली होती. पण जेव्हा मी भुकेली मुलं बाहेर एकटीच कुणाही प्रौढ व्यक्तीशिवाय पाहिली तेव्हा मी सर्व काही विसरून गेले. काहींच्या अंगावर कपडेही नव्हते, वस्त्र नसलेली, शेकोटी जवळ बसलेली, उड्डाणपुलाखाली बसलेली, त्यात पाऊस, आणि तुम्ही मात्र खुर्चीत रेलून स्वतःशीच बोलता. त्यात विशेष काय? मी सुद्धा लखपती नाहीये. खरं तर याचीच आपण वाट पाहतो. मला श्रीमंत व्हायचंय, मला करोडपती व्हायचंय, मला एक छानशी कार आणि टुमदार बंगला हवाय. आणि हे सगळं मिळालं की मग मी कुणासाठी काही करीन. बरोबर. आणि तुम्ही थांबून असं म्हणत नाही मी या क्षणी काहीतरी करू शकतो. मला वाटतं लोकांना याची जाणीव व्हावी की त्यांना जाता येत नसलं तरी त्यांनी कुणाला तरी काहीतरी पाठवावं. आणि ख्रिस्ताचा शिष्य या नात्यानं हे महत्वाचं आहे. जेव्हा मी पहिल्यांदा भारतात गेले होते तेव्हा आम्ही भारतात एके ठिकाणी पालकांची सभा भरवली होती. ती पुढाऱ्यांची सभा होती आणि मला आढळलं पुष्कळ पालकांजवळ वचन शोधण्यासाठी वचनकोश नव्हता आणि कित्येक जण हे मंडळींची धुरावाहू पाहत होते आणि त्यांच्याजवळ साहित्य तर नावालाही नव्हतं किंवा इतर अभ्यासाची साधनंही नव्हती. आणि जेव्हा मी हे पाहिलं तेव्हा मी माझ्या मुलाला असं म्हणाले की जो जॉयस मायर सेवा कार्याचा या मिशनचा प्रमुख आहे, आपणच त्यांना वचनकोश पुरवूया. मी शिकले की लोक जे काही बोलतात ते तुम्ही नुसतं ऐकलं तरी त्यांना काय हवं आणि काय नको ते कळतं. त्यातल्या पुष्कळ गरजा आपण भागवू शकतो आणि पुष्कळदा आपण इतरांना जे हवं असतं ते आपण आपल्या घरातच ठेवलेलं असतं, आपण ते वापरतही नसतो. भारतातले हे पालक मला म्हणाले की एक साधा कंदील त्यांच्या विश्वात फार मोठा बदल घडवून आणू शकतो. मी म्हटलं काय? एक कंदील? ते खेड्यापाड्यात पालकीय सेवा करतात. खेडेगावात रस्त्यांवरचे दिवे नाहीयेत किंवा तिथे पोहोचण्यासाठी दिवे नाहीयेत आणि त्यामुळे जर त्यांना संध्याकाळच्या वेळी एखादी सभा भरवायची असेल तर ते तिथे चालत जातात. आणि जर त्यांच्याकडे कंदील नसेल तर त्यांना अंधारातच चालावं लागतं. आणि मी तो
तो घनदाट असा काळोख आठवतेय आणि बघा त्या कंदिलाची किंमत अशी किती असेल. जर आपण असा विचार करणं थांबवलं की आपण काहीच करू शकत नाही, तर आपण खूप काही साध्य करू शकतो, नाही का? तुला काय वाटतं याविषयी निकोल? मी तुझ्याशी पूर्ण सहमत आहे जॉयस. मला वाटतं हे प्रत्येकासाठी महत्वाचं आहे. विशेषतः माझ्यासारखे जे संभ्रमात आहेत त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण नुसतं बसून खुशालीचं जीवन जगू नये, आपण केवळ चैनीत जगू नये. पुष्कळांना वाटतं की येशू म्हणजे त्यांचं ATMचं मशीनच आहे. फक्त त्यात एक कार्ड घातलं, एक प्रार्थना केली की तो आपल्याला हवं ते देतो. मला नाही वाटतं की लोक वेळ काढून येशूने जे करायला सांगितले ते परिश्रम घेऊन करतात. त्यात आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणं हे आलंच. जेव्हा तुम्ही आपले पैसे पाठवता तेव्हा लक्षात असू द्या की तुमच्या देणगीमुळे कुणावर तरी प्रीतीचा वर्षाव होतोय, कुणाला तरी येशूची ओळख होतीये आणि कुणाच्या तरी गरजा भागवल्या जातात. पैसा हा शब्द मंडळींमध्ये बेचैन करणारा शब्द नक्कीच ठरू नये. हे आश्चर्यकारक आहे की मंडळींमध्ये पैशाविषयी तुम्ही बोलता आणि सगळे लोक कसे होतात की अरे बापरे. मी लोकांना सांगते, जिथे तुम्ही जाता पैशाविषयी बोलता, पण केवळ एकाच ठिकाणी तुम्हाला त्याविषयी ऐकायला आवडत नाही, ते म्हणजे चर्च. आणि हा मूर्खपणा आहे. कारण जे काही तुम्हाला एका चर्चकडून किंवा चांगल्या सेवाकार्यातून मिळत असतं ते कोणत्याही काउंटरवर मिळणाऱ्या कोणत्याही वस्तूपेक्षा अधिक मौल्यवान असतं. कारण ते तुमच्या आध्यात्मिक जीवनाशी आणि अनंत काळाशी निगडीत असतं. ते तुम्हाला शिकवतं देवाच्या समक्षतेत तुम्ही कशाप्रकारे अनंत काळ राहू शकता आणि जीवनाचा आनंद लुटू शकता. माझ्या मते आपण चर्चमध्ये पैसा या शब्दामुळे अस्वस्थ होऊ नये आणि आपल्याला याची जाणीव व्हायला हवी की सुवार्ता जरी विनामूल्य असली तरी ज्या माध्यमातून ती लोकांपर्यंत पोहोचते ते विनामूल्य नक्कीच नाहीये. याच भागासाठी आपण उदार मनाने द्यायला हवं. कारण जर आपण देवाने आपल्या जीवनात केलेल्या कार्याविषयी उत्साही असलो तर तेच कार्य इतरांच्याही जीवनात व्हावं असं आपल्याला वाटतं. आणि लोकांना येशूविषयी कसं कळेल जर त्यांना कुणीतरी त्याच्याविषयी सांगितलं नाही तर? जर तुम्ही जाऊ इच्छित नसाल तर किमान जे जाऊ इच्छितात त्यांना पाठवू शकता. आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल फार फार धन्यवाद निकोल. खरंच पाहत राहा, कारण मी पुन्हा येत आहे. मी तुमचा थोडासा वेळ घेऊ इच्छिते आणि देण्याविषयी तुम्हाला थोडंसं शिकवू इच्छित आहे. हा कार्यक्रम पाहणारे असे बरेच लोक आहेत ज्यांना हे ठाऊक नाहीये की इतरांना देणं हे त्यांच्या जीवनासाठी किती महत्वाचं आहे. बायबल हे तत्वांचं पुस्तक आहे आणि जर तुम्ही ही तत्व पाळलीत तर तुमचं जीवन बदलून जाईल. पण जर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यांचा तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार नाही. उत्पत्तीच्या पुस्तकात म्हटलंय, जोवर पृथ्वी अस्तित्वात आहे तोवर पेरणीचा आणि कापणीचा समय हा असणारच आहे. हेच देवाचं तत्व आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या जातीप्रमाणे उपज देते. परमेश्वराचं आणखी एक तत्व आहे की जर तुम्हाला काही हवं असेल तर ते मिळवण्यासाठी तुम्ही पेरणी ही करायलाच हवी, किंवा काहीतरी मिळवण्यासाठी तुम्हाला काहीतरी पेरावं लागणारच आहे. लोकांना वाटतं जर तुम्हाला काही हवं असेल तर जे काही तुमच्या हाती लागेल ते ताब्यात घ्या. पण देवाची तत्व या जगाच्या तत्वांच्या विरुद्ध आहेत. देवाची तत्व उत्तम आहेत आणि उत्तम परिणाम साधतात. त्याची तत्व सांगतात जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही काहीतरी द्यायलाच हवं. नक्कीच गलतीकरास पत्रात वास्तविक पाहता बायबल म्हणतं, फसू नका आणि देवाचा उपहास व्हावयाचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. बायबल केवळ पेरणी करण्याविषयीच सांगत नाही तर आपण ज्या वृत्तीने पेरणी करायला हवी त्याविषयी सुद्धा बायबल सांगतं. आपण आनंदी हृदयाने पेरणी करायला हवी, इतरांना मदत करण्याच्या हेतूने ती करायला हवी. जरी आपल्याला ठाऊक असलं की पेरणी केल्यावर आपल्याला त्याचं प्रतिफळ नक्कीच मिळेल तरी आपण निस्वार्थ हेतूने पेरणी करायला हवी. आणि आपला हेतू हा असा असायला हवा की मला कुणाची तरी मदत करायची. माझ्याकडे बियांची काही पाकिटं आहेत. माझ्याकडे बीटरूटच्या, टोमॅटोच्या, घेवड्याच्या काही बिया आहेत. जर मी टोमॅटोच्या बिया पेरल्या तर मला टोमॅटोच मिळतील. जर मी घेवड्याच्या बिया पेरल्या तर मला घेवडाच मिळेल. पण केवळ एक बी पेरल्यामुळे मला टोमॅटोचा घोसच मिळेल. एक बी पेरल्यामुळे मला घेवड्याचा घोस मिळेल. पण एक सांगू का, जर मी माझ्या बिया माझ्या पाकिटातच ठेवल्या मला काहीच मिळणार नाही. मी माझ्या बियांचं कौतुक करून त्यांच्या फळ देण्याच्या क्षमतेविषयी आणि त्यांच्यापासून होणाऱ्या लाभाविषयी बोलू शकते आणि त्याविषयी विचार करू शकते. पण जोवर त्या बिया पेरण्यासाठी मी चांगली जमीन शोधत नाही तोवर त्या बियांचा मला काही एक लाभ घडणार नाही. आणि जर एखाद्या दुष्काळग्रस्त भागात कोणी भुकेलं आहे आणि त्यांच्याकडे
या घेवड्याच्या बिया असतील तर अशा परिस्थितीत त्यांना आशेचा एक किरण दिसेल. पण जर त्यांनी त्या बियांचा उपयोग केला नाही तर त्यापासून त्यांना काहीच लाभ घडणार नाही. मी जर माझ्या बिया माझ्याकडेच ठेवल्या तर माझी उपासमार होऊ शकते. पण जर मी त्या चांगल्या जमिनीत पेरल्या तर त्यामुळे मला नक्कीच लाभ घडेल. जर माझ्याकडे केवळ तेवढंच असतं तर मी त्या इतस्ततः नक्कीच विखरणार नाही आणि फेकणार नाही. मी त्यांच्यासाठी एक चांगला सुपीक जमिनीचा तुकडा पाहीन, ज्यात दगडं आणि काटेकुसळ नसतील हेही पाहीन. आणि मी त्याचं बीज त्यात पेरीन आणि काळजीपूर्वक पाणी घालीन. ते सुकू नये काळजी घेईन. मी नेहमी त्याला पाणी घालून ताजतवानं टवटवीत ठेवीन. देवाने हाच सिद्धांत त्याच्या वचनाच्या बाबतीतही ठेवलेला आहे. जोवर भूमी आहे तोवर पेरणी आणि कापणी चालूच राहणार आहे. मला एक गोष्ट करायला आवडते. मला या शब्दांची फोड करून ते हळूवार सांगायला आवडतात. जोवर भूमी आहे, पृथ्वी आहे, तोवर बीज, काळ आणि कापणी असणार. जोवर बीज पेरणार नाही तोवर आपल्याला कापणीही करताच येणार नाही. काही लोक इतके अधीर असतात की ते चांगला परिणाम घडून येण्यासाठी अधिक कष्ट घ्यायला तयार नसतात. मला नाही वाटत तुमच्या जीवनात महान परिणाम दिसून येण्यासाठी एकदाच देणं पुरेसं असतं. मला वाटतं देवाच्या नियमांचं सातत्यानं पालन केल्यामुळे आपल्या जीवनात चांगले परिणाम दिसून येतात. मी माझ्या बायबलमध्ये मत्तयचा 25वा अध्याय उघडून ठेवलाय, ज्यात अनेक अद्भुत अशी तत्व आहेत. मत्तय 25 तुम्ही पुन्हा वाचलं तर बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील, कारण त्या वेळेअभावी मला तुम्हाला सांगता येणार नाहीत. त्याची सुरुवात 10 कुमारिकांनी 5 मूर्ख आणि 5 शहाण्या ज्या वर येण्याची वाट पाहत होत्या, 5 कुमारिकांजवळ तेल होतं आणि अधिक तेल जवळ बाळगण्याची त्यांनी काळजी घेतली होती. त्यामुळे वराला यायला कितीही उशीर झाला तरी त्यांच्याजवळ पुरेसं तेल हे होतं. आता बघा, जगात असे बरेच लोक आहेत जे काहीही अतिरिक्त जवळ बाळगत नाहीत. त्या 5 मूर्ख कुमारिकांनी अतिरिक्त तेल बाळगलं नव्हतं, त्यामुळे त्यांचं तेल संपून गेलं आणि मग त्यांना धावाधाव करावी लागली. हे ऐकल्यावर तुम्ही विचार करत असाल, मी माझ्या मंडळीत देतो, पण मुद्दा असा आहे की तुम्हाला अधिक द्यावंसं वाटतं का? आणखी एखादं पाऊल पुढे टाकायची इच्छा आहे का? जर आमचा भागीदार होण्यासाठी देव तुमच्याशी बोलत असेल तर असा विचार करू नका की खिसा कापला जाईल, तर उलट हे सत्य लक्षात घ्या की देवाला तुमच्यासाठी काही करायचंय, पण त्यासाठी तुम्ही पेरणी करणं गरजेचं आहे, जेणेकरून देव तुमच्यासाठी काही करू शकेल. देव कधीच तुमच्या हातून काही हिसकावून घेत नाही. तुम्ही हे समजून घ्या. प्रियजन हो, माझं नीट ऐका. देव कधीही तुमच्या हातून काही हिसकावून घेत नाही. जर देव तुम्हाला आमचा भागीदार होण्याचं ओझं देत असेल किंवा आमच्या सेवाकार्याला हातभार लावण्यासाठी उदार मनाने देणगी पाठवण्याचं ओझं देत असेल तर तुम्ही विश्वासानं हे पाऊल उचला आणि हे करा, कारण देव तुमचा पैसा घेऊ पाहत नाहीये. जर तुम्ही आज दिलं नाही तर तो काही स्वर्गातला प्रकाश विझवणार नाही. त्याला तुमच्या जीवनात सुगी आणायची आहे. आणि त्यासाठी तुम्ही हे जाणून घ्या की जर तुम्ही आपलं बीज पेरलत, ते पाकिटात तसंच राहू न देता विश्वासानं बीज पेरलत, तर तुमच्या जीवनात सुगीचा हंगाम परमेश्वर नक्कीच घेऊन येईल. मी तुम्हाला प्रोत्साहन देऊ इच्छिते की तुम्ही त्या शहाण्या कुमारिकांसारखं बना, ज्यांनी अधिक तरतूद केली आणि मग तुमच्याजवळ केवळ स्वतःपुरतंच असणार नाही तर इतरांना देण्यासाठीही भरपूर असेल. आमचे भागीदार व्हायचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही प्रत्येक महिन्याला आपली देणगी चेकने पाठवू शकता. इंटरनेटवर जाऊन तुम्ही करू शकता. पण एक गोष्ट करण्यासाठी मी तुम्हाला प्रोत्साहन देणार आहे की तुम्ही आमचा ऑटो डेबिट भागीदार व्हा. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा क्रमांक द्या. मग प्रत्येक महिन्याच्या आरंभीच तुमची भागीदारीची देणगी तुमच्या कार्डमधून वळती करून घेतली जाईल. त्याची आठवण ठेवायची गरज नाही. ते तुमच्यासाठी सोपं आहे. आम्हालाही कळेल की प्रत्येक महिन्याला किती रक्कम उपलब्ध असते. पण तुम्ही असं वाटून घेऊ नका तुमच्या नियंत्रणाशिवाय कुणी काहीही करायला मोकळं असेल म्हणून. तुम्हाला केव्हाही हे थांबवायचं असेल तुम्ही थांबवू शकता. मला फोन करा तसा. पण मला विश्वास आहे सातत्य ही भरभराटीची एक किल्ली आहे आणि आम्ही त्यासाठी फक्त एकच उपाय सुचवलाय. आमच्यासोबत राहा, कारण आम्ही तुम्हाला आमचा भागीदार कसं व्हायचं याची आवश्यक ती माहिती देणार आहोत. आणि मला तुम्हाला सांगायचंय की काही मिळावं म्हणून थोडं देऊन मोकळं होऊ नका, तर देवाचं राज्य वाढावं म्हणून सर्व शक्तिनिशी उदार मनाने द्या. धन्यवाद. देवाची स्तुती असो.